नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाभारती गुरु यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातील अतिमहत्त्वाचे असे महाराष्ट्रावरील प्रश्न पाहणार आहोत. ते तुम्हाला महाराष्ट्रातील सरळ समान भरत्यांसाठी खूप आवश्यक असणार आहेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूयात. राज्यात कोणत्या नदीच्या खोऱ्यात तंबाखूचे सर्वाधिक उत्पन्न काढले जात असते? त्याचे पर्याय आहेत: ए कृष्णा, बी यमुना, सी गोदावरी की डी तापी. या प्रश्नाचे अगदी बरोबर उत्तर आहे ते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा या नदीच्या खोऱ्यात तंबाखूचे सर्वाधिक उत्पन्न काढले जात असते. आता पुढील प्रश्नाकडे पाहूयात. महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? ए सातारा, बी सिंधुदुर्ग, सी सांगली का डी कोल्हापूर. या प्रश्नाचे अगदी बरोबर उत्तर आहे ते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, सिंधुदुर्ग, बी सिंधुदुर्ग. कोणत्या किनारपट्टी महाराष्ट्राचे पठार या दरम्यान कोकण किनारपट्टी व महाराष्ट्राचे पठार यांच्या दरम्यान पर्वत कोणता? ए सातपुडा, बी शंभू महादेव डोंगररांग, कळसुबाई का डी सह्याद्री. या प्रश्नाचे अगदी बरोबर उत्तर आहे ते म्हणजे सह्याद्री या पर्वतरांगेत कोकण किनारपट्टी व महाराष्ट्राचे पठार या दरम्यान पर्वत म्हणजे सह्याद्री. महाराष्ट्रातील पश्चिमेला कोणता समुद्र किनारा आहे? ए हिंदी महासागर, बी अटलांटिक महासागर, सी अरबी समुद्र का डी प्रशांत महासागर. या प्रश्नाचे अगदी बरोबर उत्तर आहे ते म्हणजे अरबी समुद्र हा महाराष्ट्राच्या पश्चिमेला समुद्रकिनारा लाभलेला आहे. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला विद्यार्थी मित्रांनो? ए 550 किलोमीटर, बी 800 किलोमीटर, सी 720 किलोमीटर का डी 1150 किलोमीटर. या प्रश्नाचे अगदी बरोबर उत्तर आहे ते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 720 किलोमीटरपर्यंतचा महाराष्ट्राला समुद्रकिनारा लाभलेला आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते? ए कळसुबाई, बी महाबळेश्वर, सी हरिश्चंद्रगड की डी साल्हेर. या प्रश्नाचे अगदी बरोबर उत्तर ते म्हणजे कळसुबाई. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी कोणत्या जिल्ह्यात चालते? ए सोलापूर, बी मुंबई, सी सातारा की डी रत्नागिरी. या प्रश्नाचे अगदी बरोबर उत्तर विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे रत्नागिरी. महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा कोणता? ए नाशिक, बी पुणे, सी वर्धा का डी नागपूर. या प्रश्नाचे अगदी बरोबर उत्तर ते म्हणजे वर्धा, सी वर्धा. महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? ए नाशिक, बी पुणे, सी मुंबई की डी नागपूर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर ते म्हणजे नाशिक. भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ए नांदूर, मधमेश्वर नाशिक, बी तळोबा चंद्रपूर, सी कर्नाळा रायगड का डी जायकवाडी औरंगाबाद. या प्रश्नाचे अगदी बरोबर उत्तर ते म्हणजे सी कर्नाळा रायगड. आणि या ठिकाणी अजून एक टीप म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, औरंगाबाद या शहराचे नाव आता छत्रपती संभाजीनगर झालेले आपणास पाहावयास मिळत आहे, त्यामुळे ही चूक दुरुस्त करून घ्यावी. जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? ए रत्नागिरी, बी नांदेड, सी रायगड की डी बुलढाणा. या प्रश्नाचे अगदी बरोबर उत्तर ते म्हणजे बुलढाणा. महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यात आहे? ए रत्नागिरी, बी अमरावती, सी सांगली का डी यवतमाळ. या प्रश्नाचे बरोबर उत्तर ते म्हणजे अमरावती या जिल्ह्यात कापसाची बाजारपेठ दिसून येते.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? ए नागपूर, बी धुळे, सी पुणे का डी नाशिक? या प्रश्नाचे बरोबर उत्तर ते म्हणजे नाशिक या ठिकाणी आरोग्य विद्यापीठ आहे. शिखांची दक्षिण काशी म्हणून महाराष्ट्रातील कोणते शहर प्रसिद्ध आहे? ए सांगली, बी नांदेड, सी पुणे की डी नाशिक? या प्रश्नाचे अगदी बरोबर उत्तर ते म्हणजे नांदेड या ठिकाणी शिखांची दक्षिण काशी म्हणून महाराष्ट्रातील शहर प्रसिद्ध आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कशी वाटली ही प्रश्नांची सिरीज? याच पद्धतीने प्रश्नांची सिरीज पुढील भागात आपण नक्कीच पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही महाभरती गुरु यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूयात. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.